श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 16वा। स्वामी श्री शैल्य पर्वतावर एका गुहेत राहत होते। ते त्या ठिकाणी एकटेच राहत होते। सारा शिष्यगण त्यांनी तीर्थयात्रा करण्यास निरनिराळ्या ठिकाणी पाठवला होता। या ठिकाणी पूर्ण एकांत होता। त्या शांत वेळात त्यांची नित्याची कृत्ये, जप जाप्या, ध्यानधारणा हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित चालू होते। एक दिवस एक ब्राह्मण निरनिराळी तीर्थक्षेत्रे पाहत श्री शैल्य पर्वतावर आला। श्री शंकराचे भक्तिभावाने दर्शन घेतले, प्रार्थना केली व एकाग्रतेने ध्यान लावून बसला। काही वेळाने तो उठला व आसपासचा परिसर पाहण्यास बाहेर पडला। थोड्याच अंतरावर त्याला गुहा दिसली। श्री नृसिंह सरस्वती दिसले। त्या तेजस्वी पुरुषाला पाहून ब्राह्मणाने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला। स्वामी त्या ब्राह्मणाकडे निरखून पाहत होते, पण त्यांच्याशी काही बोलत नव्हते। ब्राह्मणही तटस्थ होता। काही काळ अशा स्थितीत गेल्यावर स्वामींनी त्याची चौकशी केली। ब्राह्मण आपली हकीकत सांगू लागला। त्या ब्राह्मणाने मध्यंतरी एक गुरु केला होता, पण गुरुचं सांगणं त्याला पटत नसे। ब्राह्मणाची वृत्ती गुरूंना आवडत नसे। त्या दोघात आपोआप दुरावा वाढत गेला व तो ब्राह्मण गुरुच्या सहवासापासून दुरावला। बोलण्याच्या ओघात त्या ब्राह्मणाने आपल्या मनातील हेतू अगदी मोकळ्या मनाने नृसिंह सरस्वतींना सांगितला। ब्राह्मणाचं सर्व बोलणं स्वामींनी शांतपणानं ऐकून घेतलं। ते म्हणाले, गुरुची एकनिष्ठेनं सेवा करणं व शेवटी त्यांच्या कसोटीला उतरणं या गोष्टी चिकाटीशिवाय व गुरूंवर पूर्ण निष्ठा असल्याशिवाय साध्य होत नाही। त्यासाठी खूप कष्ट सोसावे लागतात आणि ते अगदी न कुरकुरता या बाबतीत धौम्य ऋषींची एक गोष्ट तुला सांगतो। ती तू नीट ऐकून घे व तिचा नीट विचार कर, तुझं कल्याण होईल। फार वर्षापूर्वी धौम्य या नावाचे एक थोर ऋषी होऊन गेले। त्यांच्या आश्रमात दूरदूरचे शिष्य वेदाभ्यास करण्यासाठी येत असत। त्या शिष्यात अरुणी, वेद व उपमन्यू हे 3 शिष्य बरेच दिवस शिकत होते। त्यांचा वेदाध्ययन पुरं झालं होतं। लवकरच ते गुरूंचा निरोप घेऊन आपापल्या घरी परत जाणार होते। त्या 3ही शिष्यांची गुरुनिष्ठा किती प्रबळ आहे ते पाहावं म्हणून त्या तिघांची निरनिराळ्या प्रकारे कसोटी पाहण्याची ऋषींनी ठरवलं। त्यांच्यावर एक एक काम सोपवलं। त्या काळात शिष्यांना गुरुगृहीच कायमचं राहावं लागत असे। जेवण, खाणं, राहणं, झोपणं हे सर्व गुरूंच्या आश्रमातच, तेही अगदी साध्या पद्धतीचं। साधं पण स्वच्छ जेवण, साधी राहणी व रात्री झोपतानाही साधं अंथरूण पांघरूण। गाद्या गिरद्यांची सोय नसे। अंथरुणास चटई, त्यावर गोधडी व पांघरायला जाड गोधडी। त्याचबरोबर गुरुजींच्या आश्रमातील काही किरकोळ कामही त्या शिष्यांना करावी लागत असत, पण सर्व शिष्य ती आनंदाने करून दाखवीत, कधीच कंटाळत नसत। शिवाय त्या विद्यार्थ्यात गरीब श्रीमंत, उच्च नीच ही भावनाही मुळीच नसे। सर्व शिष्य अगदी एकदिलाने वागणारे होते। सर्वांची त्यांच्या गुरुजींवर अपार निष्ठा होती। गुरूंबद्दल कुणीही अनादर दाखवीत नसत किंवा कुणीही अपमानकारक असा एक शब्दही बोलत नसत। धौम्य ऋषींनी अरुणीला जवळ बोलावलं, त्याला काम सांगितलं। अरुणे आश्रमाच्या पलीकडे ओढ्याच्या काठी साळीचं शेत आहे। त्या शेताला पुरेसं पाणी मिळत नाही। तू शेतावर जा आणि त्या शेताला भरपूर पाणी देऊन ये। अरुणी आनंदाने निघाला, शेतावर गेला। ओढ्याचं पाणी खळाळून वाहत होतं, पण ओढा होता थोडा खाली व शेत थोडं उंच। शेतात पाणी शिरावं म्हणून अरुणीनं ओढ्यात मोठे दगड व माती टाकून पाणी शेतात नेण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याच्या प्रवाहात तो दगड मातीचा बांध टिकेना।
पाणी शेतात जाईना. शेवटी त्या ओढ्याच्या प्रवाहात अरुणी आडवा पडला. उताराकडे जाणारं पाणी अडवलं. पाणी शेतात शिरू लागलं. खूप वेळ पाणी शेतात गेल्यामुळे शेत पाण्यानं भरून गेलं. अरुणीची चिकाटी दांडगी होती. सूर्यास्त झाला तरी अरुणी परत आला नाही. गुरुजींना काळजी वाटू लागली. ते आश्रमातून निघाले व शेतावर आले. शेत तर पाण्यानं पुरेपूर भरलेलं दिसत होतं, पण अरुणी मात्र कुठेच दिसत नव्हता. त्यांनी मोठ्याने हाक मारण्यास सुरुवात केली. हाका ऐकून अरुणीने प्रतिसाद दिला व आपण ओढ्यात असल्याचं सांगितलं. धौम्य ऋषी ओढ्याच्या काठावर येऊन पाहतात तो काय, अरुणी पाण्यात पडलेला. त्यांना त्याच्या कर्तव्यनिष्ठेचं कौतुक वाटलं. त्याचा हात धरून त्यांनी त्याला उठवलं. त्याची पाठ थोपटली. त्याला बरोबर घेऊन आश्रमात आले. त्याला घरी जाण्याची अनुमती दिली. सुखाने संसार करशील व तुझी कीर्ती वाढेल असा त्याला आशीर्वाद दिला. अरुणी नंतर गुरूंचा निरोप घेऊन घरी गेला. धौम्य ऋषींचा दुसरा शिष्य वेद, त्याची परीक्षा पाहण्यासाठी ऋषींनी त्याला दुसरी कामगिरी सांगितली. वेद, तू शेतावर जा, शेताची नीट राखण कर व पीक तयार झालं की ते घरी घेऊन ये. वेद शेतावर गेला. शेताची दक्षतापूर्वक राखण केली. पीक तयार झालं. त्याची कापणी करून घेतली. मळणी काढून घेतली. सर्व धान्य पोत्यात भरून घेतलं. एकूण 2 खंडी त्या शेतात पीक पिकलं होतं. आश्रमात जाऊन गुरुजींनी सांगितलं, मग हे धान्य घरी कसं आणू असं त्यानं गुरुजींना नम्रपणानं विचारलं. गुरुजींनी एक गाडा व एक रेडा त्याच्याजवळ दिला. त्यात धान्य भरून आणायला सांगितलं. वेद पुन्हा शेतावर आला. साळीची सर्व पोती त्याने गाड्यात भरून घेतली. गाड्याच्या एका बाजूला रेडा जुंपला, दुसऱ्या बाजूला स्वतःला जुंपून घेतलं. गाडा सुरू केला, पण काही अंतर चालून गेल्यावर रेड्याचे पाय चिखलात रुतले. त्याला पुढे चालता येईना. वेद सर्व शक्तीनिशी गाडा चिखलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होता, पण गळ्यात अडकलेल्या फासात त्याची मान जास्तच आवळली गेली. त्यालाही पुढे पाऊल टाकणं अशक्य झालं. मान आवळल्यामुळे तो घाबरून गेला. तो जमिनीवर पडणार इतक्यात धौम्य ऋषी तेथे आले. त्यांनी तो सर्व प्रकार पाहिला. वेदाच्या मानेवरचा पट्टा कापून टाकला. वेदाला गाड्याच्या जोखडातून मोकळं केलं. त्याने ऋषींचे पाय धरले. ऋषीच्या कसोटीला वेद पुरेपूर उतरला होता. त्यांनी त्याचीही पाठ थोपटली. त्याला आशीर्वाद दिले व घरी जाण्यास सांगितले. तो गुरूंचा निरोप घेऊन निघाला. निघताना त्याने नमस्कार केला. तू तुझ्या विद्येने सर्वांकडून मान मिळवशील असा त्यालाही गुरुजींनी आशीर्वाद दिला. वेद आनंदाने घरी गेला. तिसरा शिष्य उपमन्यू, त्याला जवळ बोलावून त्यालाही एक कामगिरी सांगितली. आश्रमातील गायी, वासरे व जनावरे यांना सकाळी रानात न्यायचं, दिवसभर चरू द्यायचं व अस्तमान झाल्यावर त्यांना घेऊन घरी यायचं, हे काम त्याला सांगितलं होतं. उपमन्यूचं काम सुरू झालं. तो सूर्योदय होताच घरून सर्व जनावरांसह रानात जाई. दिवसभर तिकडेच राही. संध्याकाळी घरी येई. उपमन्यूला भूक फार लागे. दुपारी तो जवळपासच्या घरी जाई, भिक्षा मागे व ते अन्न खाई. त्याची प्रकृती अधिकच सुधारलेली पाहून धौम्य मुनींनी त्याची चौकशी केली. त्याने खरी वस्तुस्थिती सांगितली. त्यावर ते म्हणाले, भिक्षेचं अन्न तू घरी आणून देत जा. उपमन्यू भिक्षेचं अन्न घरी आणून देई. परत जाई व पुन्हा भिक्षा मागे. ते अन्न तो खात असे. ऋषींनी पुन्हा विचारल्यावर त्याने ही हकीकत गुरूंना सांगितली. त्यांनी ती भिक्षाही आश्रमात आणून देण्याची आज्ञा केली. आता काय करावं हा विचार पडला. त्याला काहीही सुचत नव्हतं. दुसऱ्या दिवशी रानात गेल्यावर गाईचं एक वासरू गाईच्या सडातून दूध पीत असलेलं त्यानं पाहिलं.
तोही दुसऱ्या गायीच्या दुसऱ्या सडातून दूध पिऊ आपली भूक भागवित होता. गुरूंनी पुन्हा विचारल्यावर ती वस्तुस्थितीही त्याने गुरूंना सांगितली. दूध पिण्यासह त्यांनी विरोध केला. पुन्हा उपमन्यूची चिंता वाढली. दुसऱ्या दिवशी रानात गेल्यावर तो सहज एका झाडाशी गेला. त्याची पानं गंमत म्हणून खुडू लागला. त्याच्या देठातून पांढरा चीक बाहेर येत असलेला त्यानं पाहिलं. ते दूधच समजून त्याने तो चीक खाल्ला. पाने तोडताना चीक डोळ्यात गेला व तो आंधळाच बनला. संध्याकाळी रोजच्या वेळी उपमन्यू घरी आला नाही म्हणून धौम्य ऋषी त्याला शोधण्यास गेले. तो कुठेच दिसेना. त्यांनी जोराने हाक मारल्या. उपमन्यूने ओ दिली, पण रस्ता दिसत नसल्यामुळे त्याला गुरूंकडे येण्याचं जमेना. आवाजाच्या दिशेने ऋषी पुढे गेले. तिथे त्यांना उपमन्यू दिसला, पण तो अंध बनला होता. गुरूंनी त्याला अश्विनी कुमाराचं स्मरण करायला सांगितलं. त्याच्या डोळ्यावरून हात फिरवलं. त्याला नवी दृष्टी आली. पूर्वव्रत सर्व दिसू लागलं. हा शिष्यही ऋषींच्या कसोटीला पुरेपूर उतरला होता. त्याला त्यांनी आशीर्वाद दिला व घरी जाऊन घर संसार सांभाळण्यास सांगितले. उपमन्यू ऋषींचा निरोप घेऊन निघाला. जाताना त्याच्या चरणी मस्तक टेकलं. धौम्य मुनींनी त्याच्या मस्तकावर आपले हात ठेवले. त्याला पुन्हा आशीर्वाद दिले. तो उत्तम वेदसंपन्न बनला. घरी जाऊन घर संसारी बनला व सुखाने संसार करू लागला. त्याची कीर्तीही पुढे खूप वाढली. या 3 शिष्यांची निष्ठा पाहून त्याची चिकाटी व खडतर कष्ट सोसण्याची तयारी हे सर्व ऐकल्यावर त्या ब्राह्मणाला आपली चूक आपोआप कळली होती. श्री स्वामींनी त्याला पुन्हा त्यांच्या मूळच्या गुरूकडे जायला सांगितलं. तो ब्राह्मण आपल्या मूळच्या गुरूकडे गेला व त्याने त्यांची पाय धरले व क्षमा मागितली. जय जय रघुवीर समर्थ.